इतिहासामध्ये, भारतीय परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये सणाला एक विशेष स्थान आहे, विशेष महत्व आहे. भारतीय उत्सव, सण, परंपरा याच्या पाठीमागं अध्यात्माचा दृष्टिकोन आहे, वैज्ञानिकाची दृष्टी आहे आणि सामाजिकतेचं भान आहे. वारकरी संतांनी समाजाकडे पाहत असताना त्याला विज्ञानाचा दृष्टिकोन देऊन अध्यात्माची जाणीव करून समाजाकरता सदुपयोगी माणूस निर्माण करायचं काम हे भारतीय संत परंपरेनं केलेलं आहे. संतांनी ज्या परंपरा निर्माण केल्या त्या परंपरेच्या पाठीमागं विज्ञानाचा दृष्टिकोन, याच्यात काही शंका घ्यायचं कारण नाही. मात्र वैज्ञानिकेचा विचार करत असताना समाजाचा उपयोग त्याचा किती आहे याचा विचार मात्र केलेला आहे. समाज उपयोगी आणि समाजाच्या हिताकरता झटणारा माणूस उभं करणं हे भारतीय संत परंपरेचं कार्य राहिलेलं आहे. ज्या ज्या वेळेला जशा जशा प्रसंग पडले त्या वेळेला संत महापुरुष या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि महापुरुषांनी या ठिकाणी येऊन या समाजातल्या माणसाला असं उभं केलं की ती माणसं पुढे समाजाच्या पुढे आदर्श ठरल्या गेली. ज्या वेळेला संपूर्ण भारतीय समाज गुलामगिरीमध्ये जीवन जगत असताना ताट मनानं कसं जगलं पाहिजे हा विसरूनच गेला होता आणि गुलामगिरीमध्ये धन्यता मानणाऱ्या समाजाला परत ताट मनानं उभा करण्याकरता एक माणूस उभा करणं आवश्यक होतं. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय आले, एका तरुण महापुरुषाला पैकीच्या अभंगाच्या द्वारे उपदेश केला आणि एक राजा जगाच्या समोर असा उभा केला की ज्या राजानं सगळ्या लोकांना ताट मनानं जगायला शिकवलं. आणि म्हणून संतांचा वर्ग हा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगत समाज उपयोगी समाज घडवत असतो. छत्रपती शिवाजीराजांच्या कर्म कार्यामध्ये तुकोबरायांच्या विचारांचा प्रभाव आहे. ते अभंग पायकीचे आहेत. आणि म्हणून सगळ्या परंपरा पाहत असताना त्या परंपरेच्या पाठीमागं वैज्ञानिक दृष्टिकोन पाहावा लागतो. नवरात्राचे उपवास कशा करता? आमच्या सणाचा जो क्रम आहे त्याच्यातही विज्ञान आहे. कारण काय आहे, आमचे पूर्वीचे लोक विज्ञान जगत होते, विज्ञान सांगत नव्हते. आता जगणारे कमी आहेत, सांगणारे जास्त आहेत. कारण आता ऐकणारे राहिलेच नाहीत, आता सांगणारेच तयार झालेत सगळे. माईक पुढे आला की कुणाला बोलावंच वाटायला, ऐकायची कुणाची तयारी नाही. विज्ञान सांगणं वेगळं आणि विज्ञान जगणं वेगळं. प्रत्येक गोष्टी मागे आमच्या पूर्वज लोकांनी विज्ञान जपलेलं आहे. जेवणापासून, दाराच्या तुळशीपासून प्रत्येक राम राम याच्यात सुद्धा विज्ञान आहे. मी सगळं सांगत बसणार नाही, मला पुढे जायचं आहे. राम राम फक्त सांगतो पुढे चलतो. आमची जुनी माणसं हातात हात देत नव्हती, राम राम म्हणायची. याच्या पाठीमागे अध्यात्म होतं. मी राम, तू राम, आपण दोघं एकच आहोत, राम राम. हा त्या पाठीमागाला अध्यात्माचा दृष्टिकोन. विज्ञान काय होतं? विज्ञान असं होतं की आपले जंतू आपल्याकडे, त्याच्याकडे, त्याच्या हातात हात देऊन जंतू आपल्याकडे घ्यायचे कशाला? आणि हे विज्ञान आता कळालं कोरोनात लोकांनी. मिठ्या मारणारे लांबूनच असे करायला लागले. याच्या अगोदर आमच्या लोकांनी सांगितलं होतं हातात हात द्यायचा नाही, रामराम कर. प्रत्येक गोष्ट जाऊ द्या, मी सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही. मला मुद्दा मांडायचा तो नवरात्रीचा. दसऱ्याचा सण, मग दिवाळी. अगोदर दसरा आहे आणि मग दिवाळी आहे. दसऱ्याची सुरुवात होत असताना घटस्थापनेच्या अगोदर घराची स्वच्छता करावी लागते. सगळं घर स्वच्छ करायचं, कोपराना कोपरा स्वच्छ करायचा, चिंदीना चिंदी स्वच्छ करायची आणि मग स्वच्छ झालेल्या त्या घरावरती नवरात्रीच्या 9 दिवसाच्या घटाची स्थापना करायची आणि मग 10व्या दिवशी दसरा आनंदानं साजरा करायचा. आणि दसरा उत्तम झाला की मग दिवाळीचा सुगंध अनुभवायचा. कारण दिवाळीचा सुगंध घ्यायचा असेल तर घराच्या कोपऱ्यात मरून पडलेला उंदीर अगोदर बाहेर काढावं लागेल. पावसाळा संपत आलेला असतो. विज्ञानाचा दृष्टिकोन अगोदर बघा. पावसाळा संपत आलाय, रोगराई वाढतेय, त्याच्याकरता घराची स्वच्छता करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून नवरात्रीच्या संबंधानं 2 प्रकारची स्वच्छता सांगितली. केवळ बहिर्मुख स्वच्छतेचा विचार आमच्या संतांनी केला नाही. आमचा संत समाज आंतर स्वच्छतेचाही विचार करतो. 2 प्रकारच्या स्वच्छता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, बाहेरली घराची स्वच्छता आणि दुसरी पोटाची स्वच्छता. की 9 दिवस उपवास केले ही जरा क्लिनिंग होऊन जाते, हे स्वच्छ होतं, पुन्हा लाडू खायला बरं राहतं त्याला. आणि जर याची जर स्वच्छता नाही झाली
आबाळ गाडगुड गुडगुड गाडगुड गुडगुड करायला लागलं, मग लाडू खाण्याचा आनंद त्याला मिळत नाही. दिवाळीच्या लाडवाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याला पोटाची स्वच्छता करावी लागेल, म्हणून उपवास आहेत बरं का. मात्र त्या उपवासात आमचं जेवणापेक्षा पुढे जात आहे. ते मग लोड ती रिकाम होण्यापेक्षा टाकी लोडवर येते जास्तच. उपवासाला का कमी का महाराज, उपवासाचा साबुदाणा, उपवासाची भगर, भगरीची भाकर, केळी, सफरचंद, पुन्हा काजू बदाम पिस्ता तर मोजायचेच नाहीत, सीताफळ हिशोबाला लावायचेच नाहीत. एवढं सगळं ताक प्यायला, दही खायला, एवढं उपवास आला. ते उपवास होत नाही, उपहास होतो. विठाला 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 विठाला. शरीर शुद्धी करण्याकरता उपवास हे विज्ञान झालं. अध्यात्म आहे का? मल विक्षेप आवरण नावाचे दोष चित्तामध्ये साठलेले असतात. चित्तातल्या चित्त दोषरहित असणारं जे चित्त आहे ते भक्ती करण्याकरता अनुकूल नसतं. त्या चित्ताला शुद्ध करून शुद्ध झाल्या चित्तावर भक्तीचा घट स्थापन करायचा आणि स्थापन केलेल्या भक्तीच्या घटावर 9 प्रकारच्या भक्तीच्या माळा चढवायच्या आणि इंद्रियाचा विजय मिळवून विजयादशमी दसरा साजरा करायचा. मग जीवनामध्ये अखंड दिवाळीचा आनंद असतो. त्याला दिवाळी म्हणतात. हे लक्षात घ्या. दसरा काय आहे? दसरा कळला तर दिवाळी कळल, म्हणून एक म्हण आहे, दसऱ्याच्या घसऱ्यातून वाचलं तर दिवाळी बरी खात. दसऱ्यातून नाही वाचलं तर त्याला दिवाळी बघायला मिळत नाही. आणि म्हणून चित्ताची शुद्धता झाली पाहिजे. परमार्थ हा चित्त शुद्धते करताय. बहिरंग शुद्धतेपेक्षा चित्त शुद्धतेला संतांनी फार किंमत दिलेली आहे. बहिरंग शुद्धता करणं लवकर सोपं आहे, पण आतली शुद्धता करणं फार कठीण आहे. बाहेर शुद्ध करता येईल, साबणानं धुता येईल, निरम्यानं धुता येईल, पण आतमध्ये साबण काही कामाला येत नाही. नाही निर्मळ जीवन काय करीला साबण, काय करील साबण, काय करील साबण. जीवन, आतली शुद्धता साबणाच्या हातात नाही. आणि आणखीन एक महत्वाचं वाक्य लक्ष देऊन ऐका. परमार्थ कशा करता करायचा, भजन कशा करता, कीर्तन कशा करता, ज्ञानेश्वरी कशा करता, गाथा कशा करता, देव भेटण्याकरता नाही, चित्त शुद्ध करण्याकरता. काय? रस्त्यानं चलता चलता सोन्याची अंगठी नालीमध्ये पडली, 5 तोळ्याची बरं का, उगा 1 ग्रामची नाही. 5 तोळ्याची अंगठी नालीत पडल्यानंतर तो माणूस तशी सोडून देऊन पुढे जाणार आहे का? शक्य आहे का? असं होतं तुमच्याकडे असं कधी? आणि मी माहित नाही, इकडे पहिल्यांदा आलो म्हणून चल टाकीत असले चलत चलत माणसं तर आपलं हुडकायला मागून कोण सोडायला, सोडत कोण नाही. मग ती नालीत अंगठी पडलेली आहे, सगळं पाणी घाण आहे, चिखल आहे, गढूळ पाणी आहे, ती अंगठी त्याला दिसत नाही. जर ती अंगठी सापडायची असेल तर काय करावं लागेल? पाणी शुद्ध करावं लागेल. पाणी शुद्ध झालं की जिथं अंगठी पडली तिथं बरोबर सापडते, कुठे किती खोल असू द्या, पारदर्शकता येते शुद्ध पाण्यामध्ये. तसं आनंदरूप तत्व, हे आनंदरूप तत्व बाहेर नाही. आमची अडचण आहे, आम्ही सुखाच्या शोधा करता गावभर हिंडतो, सुख घरात आहे.
घरात सुख घेण्याचं ज्याला जमत नाही ती माणसं जगात कुठं जाऊन सुखी राहत नसतात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अरे सुख घरात आहे हा सोडतो दारात. त्याची भेट कशी होऊ शकत नाही. सुखरूप तत्व कुठं आहे? सुखरूप तत्व आपलंच रूप हे स्वरूपच सुखरूप आहे. कारण परमात्मा सुखरूप आहे. वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. परमात्मा सुखरूप आहे आणि सुखरूप आमचं स्वरूप आहे. मला याच्यावर जास्त विस्तार करायचा नाही. मी ते पुन्हा कधी बोलल. माझा मुद्दा पुढे आहे. पण त्याला त्याच्या शोधना करता चित्ताची शुद्धता. चित्त शुद्ध झालं की त्याचं दर्शन होतं. ते प्राप्तच आहे. प्राप्ताचीच प्राप्ती आहे. आणि तुका मनाची करावे निर्मळ. तुका मनाची करावे निर्मळ. तुका म्हणे करार निर्मळ. तुका म्हणे करार निर्मळ. देवाने गोपाळ राहे ते. देवाने गोपाळ राहे ते. तुका मनाची करावे निर्मळ. तुका मनाची करावे निर्मळ. राहे ते गोपाळ राहे ते. करावे निर्मळ. तुका मनाची करावे निर्मळ. म्हणून चित्त शुद्ध करण्याकरता आपल्याला काय करायचंय? परमार्थ करायचा. नवरात्राच्या 9 दिवसाचा उपयोग हा चित्ताच्या शुद्धते करताय. चित्ताच्या 2 अवस्था आहेत, शुद्धमच्या अशुद्धमच्या. आणि मग त्या चित्ताची शुद्धता झाल्यानंतर मग शुद्ध चित्त हे इंद्रियाच्या ताब्यात जात नाही. इंद्रिय त्याच्या ताब्यात येतात आणि मग विजयादशमी आहे. जाऊ दे, आता दसऱ्यावर फार बोलत नाही. आता मागणीचा दिवस आहे आज. पण थोडासा त्याची औपचारिकता म्हणून तसं चिंतन थोडं करणं गरजेचं आहे. म्हणून थोडंसं बोललो. नाही तर श्रोते म्हणायचे अभंग मागणीचा घेतलाय, महाराज दसऱ्याकडे घास राहिलाय, पुन्हा अवघड व्हायचं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग मागणीचा आहे. नवरात्राचा महोत्सव चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये काल्याच्या आदलीचा दिवस असतो. तो भगवंताच्या समोर आपल्या हृदयातले बोल प्रगट करायचा दिवस आहे. त्याच्याशी संवाद साधायचा दिवस आहे. तुकोबरायांचं हे पसायदान आहे. संतांची मागणी ही पसायदान असतं आणि आपली मागणी ही मागणी असते. हा अभंग जवळजवळ सर्वांचाच पाठातला आहे. कारण मागायचं म्हणलं की पाठच असते, द्यायचं पाठ राहत नाही. सप्त्याची वर्गणी ते द्यायचीच नसते, म्हणजे विसरलेलं नसतंय ती. पण व कुणी नाही भेटला कार्यकर्ता तर टळलं तेवढंच. आणि अचानक समोरून आला का नाही, आता द्यायचीच होती काय, कशातच होती म्हणतोय ती. मग इतके दिवस तुला कळलं नाही, काल आला ना आज द्यायला लागलास. ते द्यायचं म्हणलं की लक्षात राहत नाही, मागायचं म्हणलं की सर्वांच्या लक्षात असतं, सर्वांच्या पाठातलंच आहे. तुकोबर या अभंगाच्या द्वारे भगवान परमात्मा समोर आपलं पसायदान प्रकट करतात. 7 दिवस केलेली सेवा, त्या सेवेच्या द्वारे प्राप्त झालेला अधिकार, अधिकाराच्या द्वारे परमात्म्याशी आलेला संबंध आणि परमात्म्याच्या संबंधानं जगताच्या हिताकरता प्रगट झालेले शब्द म्हणजे पसायदान. विठाला पसायदान काय आहे? त्याच्या प्रसन्नतेच्या नंतर त्याच्याच प्रसन्नतेसाठी त्याच्या समोर प्रसन्न चित्तानं प्रगट केलेले शब्द म्हणजे पसायदान आहे. मी काय म्हणतो हे कळण्याकरता ज्ञानोबरायांचं पसायदान वाचा. आता विश्वात्मके येणे तोषावे, मग तोषोनी मज द्यावे. पसायदान पसायदान मला द्या. तसं प्रत्येक संतांचं पसायदान आहे. नामदेवरायांचं आहे, तुकोबरायांचं आहे. वास्तविक पाहता संतांना मागण्याची गरज नसते. मागायची काय गरज आहे?
तुकोबाऱ्या म्हणतात आम्हाला मागण्याची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? त्याची कारण वेगळी आहेत. तुकोबाऱ्या म्हणतात आम्हाला, अरे तुकोबाऱ्यांचा एवढा मोठा अधिकार आहे, त्यांच्या समोर आलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट बनण्याचं सामर्थ्य ज्यांना प्रदान करता येतं, त्या तुकोबाऱ्यांना मागायची काय गरज आहे? एवढंच नाही, समोर आलेल्या गाढवाला घोडं करता येतं. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. अरे गाढवाचे घोडे आम्ही करो दृष्टी पुढे. एवढं सामर्थ्य ज्यात त्यांच्या अंगात आहे, त्यांना काय मागायची गरज आहे? तुकोबाराय स्वतःच एक परीस आहेत, हे लक्षात घ्या. जो जो तुकोबारायांच्या जवळ गेला त्याचं सोनं झालं. आता सगळा तुकोबारायचं चरित्र सांगत नाही. अरे तुकोबारायच्या चरित्रातला एक प्रसंग आहे, उगा एका मिनिटात. एक व्यक्ती आपला बीडचा होता, बीडचा व्यक्ती होता, असं चरित्र आता महिपती बाबाच्या. बीडचा व्यक्ती ब्राह्मण समाजाचा, काहीतरी मिळावं म्हणून ज्ञानोबारांच्या समोर जाऊन धरणं धरलं. आळंदीला ज्ञानोबारांच्या समोर धरणं धरलं, उपवास केले. ज्ञानोबारांनी स्वप्न सांगितलं, हे बाबा आता माझ्याकडे काही नाही, मी समाधीत बसलोय, तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल, देऊला जा, ते तुकोबार आहेत. देऊला आला, तसं कान डोळे मोडूनच आलता अगोदरच. देऊला आला, आल्यानंतर तुकोबाराला पाहिलं. तुकोबाराला सांगितलं, महाराज मला तुमच्याकडे पाठवलंय ज्ञानोबारायांनी, माझी इच्छा आहे, मला जरा द्रव्य वगैरे प्राप्त व्हावं म्हणून मी अनुष्ठान केलंय, द्रव्य प्राप्त होण्याकरता काहीतरी द्या. तुकोबारा म्हणले, काय पाठवले बाबा तुला माझ्याकडे? माझी अशी अवस्था आहे, जाऊ पुढती भिके कुत्री घर. का ज्ञानोबारांनी माझ्याकडे पाठवलं असेल, का मला मोठेपण द्यावं, माझं पामर आहे वगैरे वगैरे. बघा तुकोबारा म्हणले, असं कर, आता आलास तर तू जा लोहगावला शिवबा कासाराकडे, आणि ते जे देईल ते माझ्याकडे घेऊन ये, तुला देईल, काय काळजी करू नको. याला इतकं वाईट वाटलं, तिथं बसलो म्हणला महिनाभर. त्यांनी पाठविले ह्यांच्याकडे, ही पाठवते तिकडं. हे काय पद्धत झाली का? नाही वेळा जाणच ते बिचारा आला. शिवबा कासारा सांगितलं तुकोबारांनी मला पाठवलंय. ते म्हणले, असं माझ्याकडे पाठवलंय, बरं काय हरकत नाही. शिवबा कासारानं काय घेतलं, आवताच्या ज्या पासा होत्या का नाही, त्या 2-3 पासा त्याला देऊन टाकल्या, 4 पासा दिल्या. ती म्हणलं, आता घेऊ गळ्यात बांधून फिरत. आता महिना गेला म्हणला, तिथं अनुष्ठान केलं, गळ्यात पासा घालायची पाळी. पासा ते रस्त्यात चालता चालता त्यानं 2-3 पासा फेकून दिल्या, आणि 1 पास आता ते तुकोबाराला दाखवायची म्हणून नाविलाजानं 1 पास घेऊन आला. आल्याबरोबर तुकोबाराला दिलं का रे म्हणले शिवबा? हो दिलं म्हणे. काय दिलं? हे बघा म्हणजे 5 दिली, बघा आता काय करायचं ते. 5 दिली, आणि इकडं ती घेतली. तुकोबारायांनी ज्या ठिकाणी तुकोबारा बसले होते, तुकोबारायांनी त्याच्यावर दृष्टी टाकल्याबरोबर ते 5 झाली सोन्याची. आणि मग म्हणायला लागला, बापरे आता तर कार्यक्रम 4 तिकडे फेकल्यात ना, 3 एक इकडं आणले. ते मला तिकडल्या हुडकून तुझ्या बापाला सापडते. आता 3 सोडल्या, ते सोडल्या गेल्या ना. दृष्टी पडल्याबरोबर त्याचं एवढं चमत्काराकडे बघू नका. तुकोबाराचं जीवन चमत्कारापुरतं मर्यादित नाही. तुकोबाराकडे जी जी व्यक्ती आली, दृष्टी पडल्याबरोबर त्याचं सोन आहे. असे कित्येक उदाहरणं सांगल, जाऊ द्या. मग त्यात माझा मुद्दा इथं एवढा आहे, तुकोबाराचे स्वतःचे शब्द आहेत. तुका म्हणे, आम्ही राजे त्रैलोकीचे, एका गावाचे, एका जिल्ह्याचे, एका देशाचे नाही. तुकोबारा म्हणतात, आम्ही 3 लोकाचे राजे आहेत, त्रैलोक्याचे राजे आम्ही आहोत. आणि मग त्रैलोक्याचं राज्यपद ज्यांच्याकडे आहे त्यांना मागायची काय गरज आहे? विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबारा सारख्या संतांना जगामध्ये बघा,
जगताकडे पाहत असताना जगाचे प्रकार तुकोबारांनी केले 3 प्रकाराचे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. तुका